राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेऊ फक्त काही मिनिटांमध्ये, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। महत्त्वाचे अपडेट देखील आलेले आहे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा देखील झालेल्या आहे। संपूर्ण अपडेट बघूया, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा। पालेभाज्यांची झाली माती, 5 रुपयाला पेंडी, स्थानिक भाज्यांची आवक वाढल्याने परिणाम बघायला मिळाला, शेतकरी मोठ्या चिंतेत। सोयाबीन दरात पहिल्यांदाच 1000ची वाढ, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या आणि पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रतीक्षा करता पूर्णपणे 1 ते 1.5 महिना संपलेला आहे। आता तुमची देखील प्रतीक्षा याच जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। फक्त काही महत्त्वाचे कामे देखील सांगण्यात आलेले आहे, ते महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। जर तुमचे पण काही महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते करावे लागणार। तर कोणकोणते कामे महत्त्वाचे असणार, जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे, समोर पूर्णपणे अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा पूर्णपणे संपणार असून आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार। आता जर तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा या ठिकाणी पहिला टप्पा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे। काही महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करायचे सांगितलेले आहे, त्यामुळे ते महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की बघा। तर चला ठळक बातम्या जाणून घेऊ। KYC नंतरही रक्कम आली नाही, लाडक्या बहिणींची चूक कुठे झाली? अनेक महिला 1,500 रुपयांच्या प्रतीक्षेत, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळतोय की नाही मिळतो कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा। कपाशीच्या खोडव्याने पुन्हा बोंडाळीचा सर्वाधिक दरामुळे उन्हाळी तीळ फायदेशीर, काही दिवसांमध्ये येणारे महत्त्वाचे सलग आंतरपीक मिश्र पीक, तिळाला दिली शेतकऱ्यांनी पसंती। खरीप हंगाम अतिवृष्टीने वाहून गेला, आता रम्य हंगाम थंडीने गारठला, शेतकरी चिंतेत। सोयाबीन नंतर तूरही तेजीत, वणीमध्ये 7,000चा दर सोयाबीनला मिळाला, शेतकऱ्यांमध्ये समाधान। कापसाचे दर मात्र स्थिर, कापसाच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्याला अधिक मिळाला। नमोचा 8वा आणि पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील आता याच आठवड्यामध्ये मिळणार आहे। तर चला यासाठी काही महत्त्वपूर्ण कामे देखील तुम्हाला करायची आहे। आता जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील हे महत्त्वाचे कामे करणे गरजेचे सांगण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर त्यांनी लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे देखील करून घ्या, जेणेकरून त्यांना कधी भविष्यामध्ये अडचण देखील अडथळा देखील राहणार नाही। तर चला सविस्तरपणे ते 2 महत्त्वाचे कामे करून टाकावे। तर चला यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं काम असणार आहे KYC। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्हाला पण वाटत असेल की नमोचा 8वा हप्ता आणि विम्याचे पैसे देखील तुम्हाला आले पाहिजे तर तुम्हाला देखील KYC करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC देखील करून टाका, आणि ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे तर त्यांनी हे दुसरं महत्त्वाचं कामे देखील करावी। तर चला ते दुसरं महत्त्वाचं काम कोणतं आहे ते नक्की आपण बघू। तर चला KYC ज्या शेतकऱ्यांची पूर्ण नाही त्यांनी त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील अडचण बाधा राहणार नाही। ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेलं आहे त्यांनी आता हे दुसरं महत्त्वाचं कामे देखील करा। आता हे दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला देखील फार्मर ID काढणं खूप महत्त्वाचं देखील सांगण्यात आलेलं आहे। तुमची फार्मर ID म्हणजेच तुमचं ओळखपत्र, शेतकरी असल्याचं ओळखपत्र देखील तुमचं असलेलं ते म्हणजेच फार्मर ID। जर तुमची पण फार्मर ID अधुरे असेल किंवा तुम्ही पण ती काढलेली नसेल तर लवकरात लवकर देखील तुम्हाला पण ती काढणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। आता तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे, तुम्हाला पण ते गरजेचे या ठिकाणी ठरणार असून तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। जर तुमचे पण हे 2 कामे अधुरे असतील किंवा तुम्ही पण ते अधुरे ठेवलेले असेल तर लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे कामे करून टाका। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।